नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण बघितलं असेल तर जी इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये आपण बघितलं तिसरी टेस्ट होती। एवढी जबरदस्त टेस्ट होईल मॅच अशी आपल्याला वाटलं नव्हतं। मित्रांनो, आपण बघितलं असेल तर सुरुवातीलाच रोहित शर्मा असेल, रवींद्र जडेजा असेल, सगळ्यांनी आपले हात धुवून घेतले। त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर 445 धावांचा डोंगर आपण पहिल्याच दिवशी उभा केला आणि त्याच्यानंतर आपण बघितलं असेल मित्रांनो 319 धावांपर्यंत इंग्लंडला मजल मारता आली। त्याच्यामध्ये मित्रांनो बघितलं असेल तर त्यांचा डकेत याने 153 धावांची खेळी केली आणि आपण बघितलं असेल तर त्या मॅचमध्ये मित्रांनो मोहम्मद सिराज याने जबरदस्त बॉलिंग केली आणि 4 विकेट्स घेतल्या। मित्रांनो, त्याच्यानंतर जेव्हा टीम इंडिया बॅटिंगसाठी मैदानात आली तेव्हा मित्रांनो आपण बघितलं असेल तर सेकंड इनिंगमध्ये सुद्धा यशस्वी जयस्वाल याने जबरदस्त अशा 214 धावा ठोकल्या मित्रांनो आणि त्याच्या बदल्यामध्ये मित्रांनो शुभमन गिल असेल याचं थोडक्यात शतक हुकलं। पण मित्रांनो सरफराज खान काय बॅटिंग करतो मित्रांनो, एवढा जबरदस्त असं त्याने 3 षटकार आणि 6 चौकारच्या मदतीने 68 धावा ठोकल्या आणि मित्रांनो तब्बल आपण 430 धावा त्या इनिंगमध्ये ठोकल्या आणि मित्रांनो आपल्याकडे तब्बल 557 धावांचं लीड होतं। मित्रांनो, त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर चौथ्या दिवशी जेव्हा तिसऱ्या सेशनमध्ये आपण डिक्लेअर केलं आणि आपण बघितलं असेल तर इंग्लंड ही खेळण्यासाठी मैदानात आले तेव्हा मित्रांनो एवढा विचारसुद्धा केला नसेल, एवढी जबरदस्त आपली बॉलिंग फिल्डिंग आणि एक जबरदस्त ॲप्रोच आपल्याला पाहायला मिळाला। आणि मित्रांनो आपण बघितलं असेल तर रवींद्र जडेजाने त्याचा पंजा खोलला आणि जबरदस्त अशा 5 विकेट्स त्याने घेतल्या। त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर कुलदीप यादव याने 2, जसप्रीत बुमराह आणि रविचंद्र अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेऊन मित्रांनो आपण त्यांचा जो डाव आहे तो 122 धावांवरती गुंडाळला आणि मित्रांनो एक जबरदस्त अशी टेस्ट मॅच आहे ती 434 धावांनी ही टेस्ट मॅच जिंकली। मित्रांनो, आपण बघितलं असेल तर आजपर्यंतच्या रेकॉर्डमध्ये इंग्लंडच्या विरुद्ध कोणत्याही संघाने अशी डिक्लेअर मॅच अशी केली नव्हती किंवा डिक्लेअर केलं नव्हतं, पण इंडिया ही अशी पहिली टीम आहे त्यांनी चौथ्या दिवशी मॅच आहे ती डिक्लेअर केली आणि त्यांना एक जबरदस्त असा फटका आपण त्यांना दिलेला आहे आणि एक खूप जबरदस्त अशी मॅच आज आपल्याला पाहायला मिळाली। आपण बघितलं असेल तर सगळे यंग खेळाडूच आपल्याला पाहायला मिळतात। खूप छान पद्धतीने रोहित शर्मा एवढा लीड करताना आपल्याला पाहायला मिळतोय। खूप जबरदस्त अशी मॅच झाली आणि खूप मजा आली मॅच बघायला। तर आता आपण बघितलं असेल तर 3 मॅच झाले, त्याच्यामध्ये 2-1ने असं लीड आहे आपल्याकडे। आपण 2 जिंकल्यात आणि इंग्लंडने 1। आता पुढची सुद्धा टेस्ट मॅच पाहण्यासारखं आहे, काय होते काय नाही। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।